नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मृदा आणि जलसंधारण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित पदाची परीक्षा जी आहे ती घेण्यात येणार होती. त्यासाठीची भरतीची जी जाहिरात आहे ती देण्यात आलेली होती. आता याबद्दलची जी विस्तार माहिती आलेली आहे त्यानुसार अपडेट जी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. भरती परीक्षा रद्द करण्याबद्दलची जी अपडेट आहे ती देण्यात आलेली आहे. त्याबद्दल विस्तारित माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर इथे पाहू शकता जी अधिकृत जी जाहीर सूचना जाहीर करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन मृदा आणि जलसंधारण विभाग आयुक्त मृदा जलसंधारण महाराष्ट्र राज्य यांच्याकडची जाहीर सूचना आहे. यानुसार मृदा आणि जलसंधारण विभागाच्या अधिपत्याखालील जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब अराजपत्रित या संवर्गातील 670 पदे सरळ सेवेने भरण्यासाठी दिनांक 19 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर परीक्षा ही शासनमान्य TCS कंपनीमार्फत राज्यातील 28 जिल्ह्यातील निश्चित केलेल्या एकूण 66 केंद्रांवर 20 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. तर यानुसार 21 फेब्रुवारी 2024 रोजी सत्र 1 सकाळी 9 ते 11 दरम्यान ARN असोसिएट्स ड्रीमलँड नांदगाव पेठ अमरावती शहर येथील परीक्षा केंद्रांवर श्री यश अनंत कावरे या परीक्षार्थीच्या प्रवेशपत्राच्या झेरॉक्स प्रतीवर खालील बाजूस ABCD अशा स्वरूपात उत्तरे सदृश्य माहिती असल्याचे आढळून आले होते. या अनुषंगाने गृहविभागाच्या अहवालानुसार नांदगाव पेठ अमरावती शहर येथे गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला होता. या कलमांतर्गत यानुसार माहिती तंत्रज्ञान कायदा सह कलम 7 महाराष्ट्र विद्यापीठाच्या मंडळाच्या व इतर विधिनिष्ठ परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1982 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सदर गुन्ह्यात पोलीस अहवालानुसार आजपावेतो एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यामुळे TCS कंपनीचे अमरावती येथील स्थानिक कर्मचारी व त्यांचे प्राधिकृत ARN असोसिएट्स ड्रीमलँड नांदगाव पेठ अमरावती शहर या ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी देखील यांचा समावेश आहे. तर यानुसार इथे पाहू शकता सबब परीक्षा घेणाऱ्या TCS या कंपनीतील या परीक्षा केंद्राशी संबंधित काही कर्मचारी गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले आहे. यामुळे एकूणच सदर परीक्षेची विश्वासार्हता व पारदर्शकता यावर काही अंशी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या परीक्षेविषयी परीक्षार्थींच्या मनात संशय निर्माण होण्यास वाव मिळाला आहे. आता सदर प्रकरणी अनेक उमेदवारांकडून दिनांक 20 आणि 21 फेब्रुवारी 2024 रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करावी व सदर परीक्षेची प्रक्रिया पुढे नव्याने घेण्यात यावी अशी विनंती शासनाकडे विविध स्तरावर केलेली आहे. यानुसार उक्त परीक्षेत झालेला हा गैरप्रकार प्रथमदर्शनी एका केंद्रापुरता दिसत असला तरी एकूण परीक्षा कार्यपद्धती पारदर्शकतेविषयी परीक्षार्थींच्या मनात काही अंशी संशय निर्माण ठरला आहे. आता या गुन्ह्यात गृह विभागाच्या अहवालानुसार आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात अटक केलेल्या आरोपींची संख्या TCS कंपनीचे स्थानिक कर्मचारी व त्यांच्या अमरावती शहरातील ARN असोसिएट्स या प्राधिकृत ऑनलाईन परीक्षा केंद्राचे कर्मचारी यांचा प्रथमदर्शनी काही अंशी सहभाग आढळून आलेला दिसतो. त्यामुळे सदर परीक्षा रद्द करून फेरपरीक्षा घेण्याची परीक्षार्थींची मागणी सांगोपांग विचार होऊन जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित या पदासाठी 20 आणि 21 फेब्रुवारी 2024 रोजी मेसर्स TCS कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेत व अनुषंगिक कार्यपद्धतीत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे याच्याबद्दल देण्यात येणार आहे. म्हणजे नवीन जे परीक्षेचं वेळापत्रक आहे त्याचबरोबर कशा पद्धतीने परीक्षा घेतली जाईल प्रोसेस असेल याबद्दलची जी महत्त्वाची माहिती आहे लवकरच जाहीर केली जाईल अधिकृत वेबसाईटवर. त्याबद्दलची माहिती देण्यात येईल. सबब सर्व संबंधित परीक्षार्थींनी याची नोंद घ्यावी. याचा अर्थ ही जी परीक्षा आहे 20 आणि 21 फेब्रुवारी 2024 रोजी झालेली
जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित या पदाची परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे आणि त्याची फेरपरीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे. तर महत्त्वाची अपडेट आहे, ज्या परीक्षार्थींनी ज्या उमेदवारांनी या भरतीसाठीची परीक्षा दिलेली त्यांची जी फेरपरीक्षा आहे ती लवकरच घेण्यात येईल. 670 पदांसाठीची सरळ सेवा भरतीची जी जाहिरात होती त्यानुसार लवकरच नवीन जे अपडेटेड वेळापत्रक आहे, टाइम टेबल आहे ते जाहीर केले जाईल. अराजपत्रित जलसंधारण अधिकारी गट ब या पदासाठीची अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती जे मृदा आणि जलसंधारण विभाग यांच्यामार्फत जारी केलेली. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.